नक्कीच एक मोठं बॅटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रज्वल आर्ट्स 11 आणि जिद्दी 11मध्ये स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण सुजल आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रज्वल. आणि गोलंदाजी मार्कवरती तयार. नक्कीच गोलंदाजी उत्कृष्ट आत्तापर्यंत निलेश चांगला परफॉर्मन्स या वर्षाचा त्याचा राहिलेला आहे. मात्र या सामन्यामध्ये आपल्याला योग्य अशी कामगिरी करावी लागेल. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नक्कीच आपले 100% एफर्ट्स जे आहेत ते एफर्ट्स या ठिकाणी द्यावे लागेल. झैरबाई, आपण पाहतोय दुपारचं या ठिकाणी क्रिकेट आहे. आपण वारंवार उल्लेख करत असतो की एक सकाळच्या सत्रातलं क्रिकेट, संध्याकाळच्या सत्रातलं आणि दुपारच्या सत्रातलं म्हणजे फ्लड लाईनमधलं क्रिकेट आहे. हे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये चालतं. त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपण पाहतोय. तर दुपारचं क्रिकेट आहे. जास्तीत जास्त धावा यावरती धावफलकावरती येत आहेत. मोठे फटके आता यायला लागलेले आहेत. कारण मला वाटतं विकेट या ठिकाणी थोडं गरम झालेलं आहे, थोडं टफ झालेलं आहे आणि त्यामुळे मोठे फटके या ठिकाणी यायला लागलेले आहेत. आणि नक्कीच तशा पद्धतीनं या ठिकाणी कामगिरी फलंदाजी करण्याला संघाला करावी लागणार आहे. आणि या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाजी मार्क होती. फलंदाज तयार आहे. प्रज्वल 11 संघ पाहूया किती धावांपर्यंत मजल मारू शकतो. कारण जिद्दी 11 संघ बघितला तर अतिशय सुंदर बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाजीमध्ये तिकट मारा आपल्याला पाहायला मिळेल. तर दरम्यान या ठिकाणी सामना चालू होतोय. पहिला चेंडू हाताळलेला पंचांच्या डाव्या बाजूने पाहतोय आपण निलेश. गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. अकोटप्प्याचा चेंडू उत्तुंग फटका, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय 6 धावेने षटकार. आपण मगाशीच उल्लेख केला होता की या ठिकाणी विकेट थोडा तर टफ आहे. त्यामुळे तुम्ही जर आखू टप्प्याचे चेंडू या ठिकाणी खेळताय तर त्याला जर स्पेस नसेल तर मग ते अशा पद्धतीचे आपल्याला फटके निश्चितच पडणार आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा आता मात्र या ठिकाणी स्विच करण्याचा प्रयत्न. आणखी एक दर्जेदार खणखणीत चौकार 4. केला जातोय परंतु मला वाटतं चेंडूमध्ये कुठेतरी स्पीड जो आहे तो कुठेतरी कमी पडतोय. आणि नक्कीच या ठिकाणी अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. 2 चेंडूवरती या ठिकाणी 10 धावा. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान एकच धाव या ठिकाणी मिळते. आता मात्र स्ट्राईकवरती पाहूया प्रज्वल. सुनीलने 3 चेंडूचा समाचार केलाय वैयक्तिक 11 धावावरती. मात्र आता प्रज्वल याला कामगिरी करावी लागणार आहे. कारण आपण मगाशी उल्लेख केला होता की पवन 11 संघ प्रज्वल 11 संघ 2 ओव्हर नंतर कार्पेटच्या स्वरूपात 1 धाव पडणं. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही या ठिकाणी सफल झाला आहे. जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत वेगाने चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी नक्कीच ताजे तवाने फ्रेश दिसत आहेत. आणि एक आनंद या स्पर्धेचा वेगळाच असतो. कारण जवळजवळ 100+ 100च्या वरती या ठिकाणी संघ खेळवले जातात. आणि त्या संघांमधून आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या चषकावरती नोंद कोरवतोय. या ठिकाणी थोडासा रनअपमध्ये चूक झाली आहे. परंतु निश्चितच या ठिकाणी आत्मविश्वास बिल्ड करावा लागणार आहे गोलंदाज निलेश याला. कारण आतापर्यंत 4 चेंडूंवरती 13 धावा खर्च केल्यात. तर पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. निर्धाव येत्या पुन्हा एकदा आकोट्याचा चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू चालला. यष्टिरक्षक स्वतः येतोय परंतु त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 14 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये पूर्ण झालेला आहे. प्रज्वल 11 8 संघ विरारचा आहे, स्थानिक संघ आहे. या ठिकाणी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जिद्दी 11 संघाला. शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा जोरदार पायावरती आदळलाय चेंडू. अपील झालाय परंतु पंचांवरती कोणता परिणाम नाही आहे. चेंडू मला वाटतं लेग स्टिकच्या बाहेर होता. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15 धावा.
दरम्यान या ठिकाणी MS वॉरियर्स आणि मल्हार 11 बोरिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉससाठी तयारीत राहायचं आहे. अनाउन्समेंट झाल्यानंतर आपण समालोचन कक्षाच्या बरोबर खाली येऊन त्या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी तयारीत राहायचं आहे. MS वॉरियर्स आणि मल्हार 11 बोरिवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना या ठिकाणी सूचना केली जाते. आपण जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज संदेश याचा कार्पेटच्या स्वरूपात सध्या खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूतून मोठे फटके आले होते. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर चौकार, स्विच हिट यशस्वी झाला त्या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न सुनील करणार आहे. आता मात्र स्ट्राईकवरती प्रज्वलला आपण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलेला होता. तुम्ही लाईन लेंथने जर गोलंदाजी कराल ना तर मोठे फटके तुम्हाला कमी पडतील, पण लाईन लेंथ जर तुम्हाला भटकली तर मात्र तुम्हाला मोठे फटके या ठिकाणी निश्चितच येणार आहे. आणि पहिल्या चेंडूवरती ते आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी मिसफील्ड होते का. दरम्यान या ठिकाणी चांगलं कव्हर पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या 19 वरती फ्लाइंग होते. आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाल्या आपल्याला संदेश याची. मात्र अजून 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि 3 चेंडू ते आता मात्र एक आक्रमक फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय आपल्याला. सुजल आणि प्रज्वल, अतिशय सुंदर जोडी पाहायला मिळते आपल्याला प्रज्वल 11 संघाची. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमा ऑफ ऑन चौका. अच्छा, आणि खेळला होता ऑन साइडला आणि चेंडू सीमा पार चौकार. 23 धावा आतापर्यंत. तर मात्र या ठिकाणी वेगवेगळे चेंडू होते आणि क्षेत्ररक्षण थोडंसं चुकतंय. मात्र या ठिकाणी 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. आणि नक्कीच असं म्हणतात की क्रिकेटची लाईफलाईन जर बघितली आपण तर एक सिंगल डबल ही लाईफलाईन आहे आणि ते क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जरी मोठी फटके आले तरी प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जात नाही आहे. समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वल 11 आर्टचा संघ, त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त धावा आधीचे 4-3 सामने या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्या सामन्याचा अंदाज घेऊन या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जास्त आहे आणि या ठिकाणी अपील केले, परंतु चांगलं रनिंग बिटवीन पाहायला मिळाले. 2 धावा सुरक्षित या ठिकाणी प्रज्वल आणि सुजल याच्या. सुजल आतापर्यंत सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रज्वल 11 आर्ट संघासाठी. धावसंख्या 27 वरती फ्लाइंग होते. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या दिले 27. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा शेवटच्या षटकाकडे. परिश्रम या ठिकाणी मैदानामध्ये घ्यावे लागतील, कारण आतापर्यंत बघितलं आपण 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 27 धावा 10 फलकावर लागल्या आणि जमीनची बाजू एक प्रज्वल संघासाठी ही आहे की कोणता खेळाडू बाद झाले. आता मात्र या ठिकाणी हाणामारीचं षटक आहे आणि गोलंदाज योगेश, गोलंदाजी मार्क होती योगेश. बघा आपण तिन्ही बघितले तर पहिला होता निलेश, त्यानंतर होता संदेश, आता मात्र योगेश. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, कोणती चूक नाही आहे. स्क्वेअर लेगला सरळ झेल टिपलाय आणि बाद होतोय. पहिला धक्का लागलाय सुजयच्या स्वरूपात. नक्कीच अतिशय सुरेख स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि लाईव्ह प्रक्षेपण आहे. कौतुक करावं लागेल DBN लाईव्ह यांचं.
आपल्याच नारंगी गावातील हे सर्व DBN लाईव्हचे मुलं आहेत आणि एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर जे टॉप यूट्यूब लाईव्हर्स आहेत त्यांच्यापैकी एक DBN लाईव्हचं नावसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. आणि हे संपूर्ण श्रेय जे आहे ते आपल्या या DBN लाईव्हचे बाबू आणि धनंजय यांना जातं आणि त्यांनी आपल्याच गावातील या मुलांना DBN लाईव्हच्या सगळ्या या कॅमेरा असेल, त्याच्यानंतर ऑपरेटिंग असेल, या सगळ्या गोष्टी ते शिकवलेल्या आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल DBN लाईव्ह याचा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. चेंडू मात्र भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाकडे जातोय. चेंडू निर्धाव पहिला विसावलाय. नक्कीच आणि प्रयत्न तोच राहणार आहे कारण त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर डीपला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तो प्रयत्न केला जाणार आहे कारण वाऱ्याचा जर ओघ बघितला आपण तर साधारण समोरच्या दिशेने आहे आणि फटके कोणत्या दिशेने येत आहेत या आधीच्या आपण सामन्यामध्ये पाहिले आहे. 3 पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मात्र फाईनला त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि प्रज्वल संघाचा तोच प्रयत्न जास्तीत जास्त राहील की सुजलला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल. मात्र या ठिकाणी आता गोलंदाज योगेश कशा पद्धतीने या ठिकाणी, कारण सुजलला सेट बॅट्समन आहे आतापर्यंत बघितलं आपण प्रज्वल संघाचा. पुन्हा एकदा उत्तुंग फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय लॉंग आपला, परंतु त्या ठिकाणी 1 बॉल्स ऑन द रोप चाललाय चौकार 4. आणि अतिशय सुरेख फटका या ठिकाणी लॉंग ऑफला सजवलाय आणि 4 धावेने पुन्हा एकदा उत्तुंग फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पाहूया या ठिकाणी झेल होऊ शकतोय का आणि झेल बॅक टू डग आउट. सुजल गॉन. मोरा आंब्याच्या म्हणजे या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी जिद्दी 11 संघाला सूर गवसलाय. परंतु आता पाहतोय आपण जवळजवळ शेवटच्या चेंडूचा खेळ असणार आहे. 32 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आतापर्यंत 2 खेळाडू बाद करण्यात यश मिळाले. मात्र शेवटचा चेंडू कशा पद्धतीने किती धावा या ठिकाणी कोणाच्या बाजूने सरस ठरतोय शेवटचा चेंडू पाहावं लागेल. जिद्दी 11 प्रज्वल 11 8 मार्फत अतिशय उत्कृष्ट फटका या ठिकाणी. चेंडू नाही थांबणार, चेंडू चाललाय ऑन द रॉप. षटकार 6 धावांसाठी. धावफलक लागलेले आहेत आणि 39 धावांचं आव्हान असणार आहे जिद्दी 11 संघासमोर. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आणि ऑन साईडला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सक्सेसफुल त्या ठिकाणी ठरलेला आहे. प्रज्वल 8-11 संघ मात्र 18 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार पडलं जाते जिद्दी 11 मार्फत त्या ठिकाणी पाहावं लागेल. कारण आत्मविश्वासाची खेळी त्या ठिकाणी करावी लागणार आहे. असं म्हणतात की कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेले पंख हे नवे पंख देऊन जातात. काटा रोतल्याशिवाय वाटा सापडत नाही आणि हाच यशाचा खरा सिद्धांत आहे. वारंवार जर आपल्याला ठोकर लागत असेल तर आपण योग्य मार्गाने चाललेलो आहे हे त्याचं एक प्रतीक असतं. दरम्यान ठिकाणी वेळ आता मात्र कोणाची आहे हे आता सांगता येणार नाही कारण वेळ ही वेळेवर येते आणि ती वेळेवरच सांगून जाते. मात्र या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय. प्रज्वल 8चा लाईन अप करून सरळ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरताना पाहायला मिळते. 39 धावांचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आहेत आपल्या हातामध्ये. 18 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते, 18 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले जात आहेत का, दिशेने गोलंदाजी मार्फत करून जिद्दी 11 संघ या ठिकाणी 39 धावांचा जो पल्ला आहे तो पार करू शकतोय हे मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. दरम्यान ताबडतोब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच या ठिकाणी आजही आपला
चौथा दिवस आहे या स्पर्धेचा आणि नक्कीच उत्कृष्ट आतापर्यंत आपण पाहिलं 3 दिवसाचा परफॉर्मन्स. तर आणि या ठिकाणी MS वॉरियर्स विरुद्ध मल्हार 11 बोरिवली संघ दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेक केला जाणार आहे. दोन्ही संघ आपण या ठिकाणी दाखवले आहे कॉम्बॉक्सचा बरोबर खाली. त्या ठिकाणी या MS वॉरियर्स आणि मल्हार 11 बोरिवली संघाचा टॉस केला जाणार आहे. ताबडतोब दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवून घ्या. दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. नक्कीच या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी उत्कृष्ट महाराष्ट्र समालोचक भरत राऊत सर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आम्हाला जॉईन. नक्कीच आपण त्यांचा आवाज सुद्धा या ठिकाणी ऐकणार आहोत दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि क्षेत्ररक्षण ताबडतोब सजून घ्यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकसाठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट केले होते. MS वॉरियर्स संघ आणि मल्हार 11 बोरिवली संघ या ठिकाणी नाणेफेक केलं जाणार आहे. दोन्ही संघ आपण पाहू शकताय त्या ठिकाणी नाणेफेकसाठी सज्ज आहेत. यानंतरचा होणारा सामना आहे MS वॉरियर्स विरुद्ध मल्हार 11 बोरिवली संघ. दोन्ही कर्णधार सज्ज झालेले आहेत आणि नाणेफेकचा कौल विलास सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. आणि नाणेफेक MS Warrior won the toss and decided to field first. थँक्यू, धन्यवाद प्रमोद सर. टार्गेट सेट केला आहे ते तब्बल 39 धावांचा आणि चांगला उल्लेख तुम्ही वेळेबद्दल केला. बघा, नेटमध्ये सराव करू नका विनंती करतोय. सर्व खेळाडूंना नेटमध्ये कोणीही सराव करायचा नाही. सर्व जे खेळाडू त्या ठिकाणी सराव करते त्यांना विनंती करतोय प्लीज. पहिला चेंडू यावेळेस आपण पुलचा फटका खेळायचा. तो फटका फसलाय आणि जेटच्या खाली त्या ठिकाणी फिल्डर देखील होता. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करण्याची संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. धावा संख्येला सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन झालं आहे. सुशांतनं मात्र आपलं वैयक्तिक स्वतःच आणि टीमचं खातं उघडलं गेलं 1 या धावेनं. एक चांगला उल्लेख सर आपण वेळेबद्दल केला. बघा, प्रभू रामचंद्राला देखील एका रात्रीमध्ये राज्य मिळणार होतं, मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांच्या हाती जवळपास वनवास आला. म्हणजे वेळ, अगदी वेळेचा योग्य वापर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावा. एक चांगला संदेश सरांनी दिला, प्रमोद सरांनी दिलाय. लक्षात ठेवा, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल याचा काही नियम नाही आहे. सुरुवात चांगली झाली आहे. धावा संख्या नक्कीच फळकावर आपण पाहतो 3. नक्कीच सर. आणि या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना MS वॉरियर्स आणि मल्हार 11 बोरिवली यांच्यामध्ये आताच नाणेफेक झालेला आहे. दरम्यान आपण पाहतोय प्रज्वल 11 8 संघ आणि जिद्दी मात्र या ठिकाणी 39 धावांचं टार्गेट सेट केलं असताना पुन्हा एकदा ऑन साईडला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अतिरिक्त बाहेर. पंचांचे हात समांतर धावा अवांतर 1 धावेने पुढे सरकेल. धावसंख्या 4 वरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. आणि नक्कीच सर आपण बघितलं बरं सर, तर दुपारचं क्रिकेट आहे, या ठिकाणी विकेट टफ आहे आणि आपण पाहतोय की ऑन साईडला जास्तीत जास्त फटके आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पाठीमागे प्रज्वल 11 संघ सुजल मार्फत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजी. तशी फलंदाजी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. नक्कीच प्रमोदजी, कारण ज्याप्रमाणे आपण म्हटलं की दुपारची वेळ आहे आणि क्रिकेट 3 फॉर्मॅटमध्ये आपण सर नेहमीच बघतोय. सकाळचं सत्र वेगळं असतं, दुपारचं सत्र गरमागरम. ज्या दुपारच्या सत्रामध्ये आपण मोठमोठी धावसंख्या नेहमीच पाहिलं आणि ज्याप्रमाणे आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूनं करायला हवा असं म्हणतं. माझ्या मते एखादा आपल्या टीममध्ये लेफ्ट हँड बॅटर सर असणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी ज्या मैदानावर जे वारे वाहत आहेत. चांगला चेंडू, डेड ऑन स्पॉटचा चेंडू, अगदी बॅटची एज लागून चेंडू आदळला गेला यष्टीवर. प्ले डाऊन. आणखीन या ठिकाणी एक चांगला चेंडू टाकला गेला. फलंदाज बाद. धाव संख्या आहे ती म्हणजेच 4. धावा संख्या 4 झाल्या. प्रमोद सर, कारण लेफ्ट हँड बॅटर जर आपल्या टीममध्ये असेल आणि जे वारे बघा आपण पाहिलं, आपण तर पश्चिमेच्या दिशेने वारे वाहत आहेत, त्या वाऱ्याचा फायदा तो लेफ्ट हँड बॅटर त्या मैदानावर नक्कीच करू शकतोय. नक्कीच सर. आणि जरी तुमच्याकडे स्विचिट खेळण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात आणि तो जर चेंडू कनेक्ट होऊ शकतोय, तर तरी त्या ठिकाणी आपला क्षेत्ररक्षक नाही आहे याचा अंदाज घेऊन तशी फटके खेळू शकतात.
बघा शेवटचा कॉल असेल, नेटमध्ये सराव करू नका, अन्यथा त्या टीमला या ठिकाणी बॅन केलं जाईल. नेटमध्ये सराव करू नका. जे नेटमध्ये सराव करतायत त्या सर्व खेळाडूंना सूचना करतोय, नेटमधला सराव थांबवा. शेवटचा कॉल असेल, नेटमध्ये जे सराव करतात त्यांना हा शेवटचा कॉल असेल. पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, फटका फसला, क्षेत्ररक्षक येत आहेत 3, परंतु कोणाच्या हातामध्ये चेंडू लागले नाहीये. 1 बाउन्स या ठिकाणी चेंडू गॅदर होतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र या ठिकाणी अंदाज तिन्ही क्षेत्ररक्षकांचा चुकला आहे आणि मात्र या ठिकाणी सरळ चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स फील्ड झालेला आहे. मात्र या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या 6 वरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाल्याने एक खेळाडू बाद करण्यामध्ये जरूर यश मिळालेलं आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर प्रज्वल आर्ट संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र येणारे 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावलाय. चेंडू यष्टांवरून सरळ यष्टीरक्षकाकडे चाललेला आहे आणि चेंडू निर्धाव विसावलाय. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1 खेळाडू बाद 6. हॅलो, लक्षात घ्या, या ठिकाणी नेटमध्ये जे खेळाडू खेळतायत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नेटमध्ये प्रॅक्टिस कोणी करायची नाही आहे. नेटमध्ये प्रॅक्टिस कोणी करू नका. त्या ठिकाणी जेवढे खेळाडू आहेत तेवढे सगळ्यांनी नेटच्या बाहेर यायचं आहे. बघा, आयोजकांनी या ठिकाणी निर्णय घेतला. आता मात्र नेटमध्ये त्या ठिकाणी जे संघ, ज्या संघातील खेळाडू सराव करतायत, जर त्या संघाचं नाव इथे पोचलं गेलं तर त्या संघाला बॅन केलं जाईल. या स्पर्धेमध्ये त्या संघाला खेळता येणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सराव नेटमधला थांबवा प्लीज. गोलंदाज नाव सुजल. गोलंदाजी मार्ग होतं, अतिशय सुरेख फटकेबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली सुजल मार्फत. आता मात्र एक गोलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. पुन्हा एकदा अतिशय वाईड यॉर्कर म्हणतो आपण तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा अतिरिक्त बाहेर चेंडू हाताळला आहे आणि मात्र या ठिकाणी एक अवांतर धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 8 या धावसंख्येवरती. नक्कीच वारंवार तो प्रयत्न असणार आहे, कारण सुजल स्वतः फलंदाजी मार्ग होते असताना त्याला माहिती आहे ऑन साईडला मोठे फटके मारल्यानंतर जवळजवळ त्या ठिकाणी चेंडू सीमापार होऊ शकतोय. तशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी सर केला जातोय आणि मात्र या ठिकाणी आता या ठिकाणी जिद्दी 11 संघाला अतिशय सुरेख फटका या ठिकाणी डीपला चाललाय चेंडू. ऑन द रोप चौकार 4. ते 10 धावा या तुम्हाला करायच्या आहेत. आणि सुरुवात ज्याप्रमाणे आपण या टीमची पाहिलं, म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर 1 विकेट गेली होती आणि फक्त 6 धावा पहिल्या षटकामध्ये फळकावर आल्या होत्या. इथून रिक्वायर्ड रेट तुमचा वाढला. इथे तुम्हाला हात आपले खोळावेच लागतील. धावासंख्या झाली आहे ती तब्बल 12. नक्कीच. आणि या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू होता. नक्कीच या ठिकाणी नो पंच आमच्याकडे वळतायत. एक संधी होती सर चांगली हुक करण्याची, कारण जरी चेंडू हवेमध्ये गेला असता तरी पंचांचा हात हवेमध्ये आला होता. या ठिकाणी नो रूपाने त्या ठिकाणी आणखी धावा मिळू शकल्या असत्या, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. मात्र या ठिकाणी नो एक अतिरिक्त धाव मिळेल. आणि नक्कीच आता सोने पे सुहागा सर, कारण आपल्याला पाहायला मिळते नो चेंडू आहे आणि नो चेंडूवरती या ठिकाणी जर आपण बघितलं तर फ्री हिट निश्चितच आहे. फ्रीमध्ये मिळणारी गोष्ट कधीही कोणी सोडत नाही आहे. डिमांडमध्ये देखील आपण एकावर एक फ्री असेल तर तो प्रोडक्ट लवकर विकत घेतो. आता तर हा फ्री चेंडू आहे. कशा प्रकारे या फ्री चेंडूचा वापर बॅटर करणार आहे. गोलंदाज तयार, समोर फलंदाज आहे. समोरच्या दिशेने खेळाय, फटका फसलाय, चेंडू अफेत आहे. एक धाव तर पूर्ण झाल्या. फ्री हिटचा चेंडू होता, मात्र या फ्री हिटच्या चेंडूवर मिळतील या 2 धावा आणि या 2 धावेनं धावसंख्या झाल्या फळकावर ती तब्बल 15 धावा. नक्कीच सर, फटका चांगला होता, परंतु फटक्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. उंची होती, लांबी गाठू शकला नाही. त्या ठिकाणी झेल जरी सुटला असता तरी कोणता परिणाम नाही आहे. मात्र या ठिकाणी 2च धावा, कारण फ्री हिट ही संधी पुन्हा येत नसते, लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी एक अवांतर धाव मिळेल. पुन्हा एकदा सुजल काहीसा आत्मविश्वासामध्ये कमी पडतोय का काय, कारण वारंवार जर आपण पाहिले तर नो वाईड चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत सुजल मार्फत. फलंदाजी मात्र या ठिकाणी उत्कृष्ट झाली होती. आता मात्र गोलंदाजीमध्ये कामगिरी करायची आहे, कारण जर बघितलं आपण तर लक्ष मोठं आहे, तरी हे लक्ष कधी छोटं होऊ शकतं हे आपल्याला सांगता येऊ शकणार नाही. कारण अशा पद्धतीने जर आपण गोलंदाजी करत असू तर मात्र हे लक्ष छोटं व्हायला वेळ लागणार नाही सर. नक्कीच डाऊन ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता, मात्र तो ऑन साईडला चांगल्या प्रकारे खेळला गेलाय. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला सुजलच्या लाईन आणि लेनमध्ये, खरोखरच कारण पहिलं षटक आपण समीरचं सर पाहिलं, त्याच्यामध्ये फक्त 6 धावा समीरनं कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्याचं काम केलं होतं. मात्र ज्या 6 धावा समीरनं दिल्या होत्या
त्या धावा मी म्हणेल या ठिकाणी खूप कामी आल्यात. खास करून टीम आहे ती म्हणजेच प्रज्वल 11 विरार या संघाला. इथून त्याचप्रमाणे ते षटक अपेक्षित होतं खास करून सुजलचं. मात्र इथे ज्याप्रमाणे ज्या अवांतर धावा सुजल खर्च करतोय या अवांतर धावा संघासाठी अडचणी निर्माण करू शकतील. नक्कीच सर, आणि ती अडचण किती होऊ शकते. आणि या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू, या ठिकाणी अंदाज चुकलाय फलंदाजाचा. चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेऊन गेलाय सीमापार, पण त्या बॅक टू डगआउट यावं लागणार आहे फलंदाजाला. कमॉन डीजे. ती होती दोन चेंडू, मात्र आता या ठिकाणी निर्णायक चेंडू हाताळलाय आणि चेंडू सरळ लेगस्टिकचा वेध घेतलाय आणि या ठिकाणी बोल्ड बाद झालाय फलंदाज. कधी कधी प्रमोद सर काय होतं की आपण कुठे टान्स घेतलाय हे बॅटर्स विसरून जातोय. ऑफस्टॉमच्या बाहेर खास करून खेळण्यासाठी आला होता, डाऊन द लेग चेंडू टाकला गेला होता आणि बॅटरला कदाचित असं वाटलं की चेंडू वाईट निघून जाईल की काय, मात्र तो टान्स विसरला की त्यांनी टान्स नक्की कुठे घेतला होता. लेग स्टंप पुढं दाखवलं होतं गोलंदाजाला. पण एकदा चांगला चेंडू अँगल क्रिएट करणारा चेंडू मात्र भरपूर व्हाईट लाईनच्या बाहेर वळतोय. व्हाईटचा इशारा प्रकाशजी पाटील सरांकडून दिला जातोय. धावासंख्येत धावासंख्या झाली आहे ती 19. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 20. नक्कीच सर, येणारे चेंडू 8 आहेत, परंतु आता जर या षटकामध्ये बघितलं ना सर, तर सुजलने 8 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. आता हे 8 चेंडू कशा पद्धतीने लावतायत का वाट ते पाहावं लागेल. मात्र या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी हाताळलाय आणि आता मात्र जिद्दी 11 संघाला कुठेतरी प्रेशर येताना पाहायला मिळते आपल्याला फलंदाजीमध्ये. अतिशय चेंडू सुरेख हाताळला होता, सूचित करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी अयशस्वी ठरलाय कारण चेंडू भन्नाट वेगाने होता. त्या ठिकाणी नजर शेवटपर्यंत टिकू शकली नाहीत. गोलंदाज पुन्हा एकदा ऑफ साईडला. यावेळेस देखील विथ द टो चेंडूला खेळलं होतं, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. महत्वपूर्ण विकेट, फटका चांगला होता तितका चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या फळकावर आहे जिद्दी 11 या टीमची, ती म्हणजे 19. आता शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत तब्बल 20. नाव आहे सर जिद्दी आणि नक्की जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दिसती नाहीये. यावेळेस नितांत गरज आहे धावांची. 6 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. बॉलर्स नेम काय? साहिल, प्रणय. ओके, गोलंदाजी मार्क होती प्रणय. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू या ठिकाणी जिद्दीसाठी जिद्द करावी लागेल. चेंडू सरळ कॉटन बॉलची संधी. या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आहे आणि या ठिकाणी कोणती चूक करणार नाही आहे. या ठिकाणी फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. आणि जर सर आपण बघितलं तर आपण गाणं ऐकलंय मी निघालो तुम्ही येता का, तशी काहीशी परिस्थिती आपल्याला जिद्दी 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते की मी फलंदाजीला आलोय, मी आऊट झालोय, मी निघालो, तुम्ही फलंदाजीला येता का, तुम्ही पण पुन्हा पाठीमागे येता, आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच प्रमोद सर तशाच प्रकारे बॅटिंग सुरू आहे कारण विकेट पडण्याचा सिलसिला आतापर्यंत थांबला नाहीये. पुन्हा एकदा लाईन खराब, पंच वळतायत. प्रकाशजी पाटील, व्हाईटचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. अवांतर धाव आहे बघा. असं नाही आहे की या 6 चेंडूमध्ये तुम्ही 20 धावा कुठू शकणार नाहीत. 100% तुम्ही या 20 धावा करू शकता. तुमच्यामध्ये स्वतःवरचा विश्वास त्या ठिकाणी दाखवावा लागेल. यावेळेस जागा बनवली होती, लेग स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते. ऑफ साईड चेंडूला कट करायचं होतं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 19. नक्की सर, आणि आपण आपल्या डोक्यामध्ये कशा पद्धतीने गेम सेट करतो
त्यावरती सुद्धा धावा अवलंबून असतात. कारण आपण पाहिलं पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा अवांतर धाव एक या ठिकाणी मिळेल, परंतु नक्कीच या ठिकाणी धावा जास्त असल्यामुळे या वाईट धावांचा आताचा इतका परिणाम पडणार नाही आहे. परंतु जर सर बघितलं आपण तर जर साधारण ह्या 30 धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच या ज्या वाईट धावसंख्या आहे याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला जाणवला असता. यावेळेस सॉफ्ट साईडला खेळायचं होतं, चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला, एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये फिल्डर त्या ठिकाणी गेला शॉटमध्ये आणि एक सुंदर कॅच करू. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला सर की या वाईट धावा खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर तुमच्याकडे चांगला बॅटर्स असेल, मोठमोठे स्ट्रोक खेळणार, तर या वाईट धावसंख्या जो खर्च करतो वाईटच्या स्वरूपात अवांतर धावा या आपल्या टीमसाठी वाईट देखील ठरू शकतील. बघा मी म्हटलं आहे क्रिकेटचा खेळ आहे आणि ज्याप्रमाणे ते एक नाही दोन लगातार 2 चेंडू आपण पाहिलं तर सर वाईट पडले गेले, म्हणजे एक प्रकारे मी तर म्हणजे कुठेतरी नशिबाचा दरवाजा ठोठावला होता त्या ठिकाणी. इथे तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, इथून एखादा मोठा फटका तुम्ही नक्कीच त्या गोलंदाजाला अंडर प्रेशरमध्ये आणू शकाल आणि या मॅचमध्ये पुनरागमन तुम्ही करू शकाल. मात्र तो फटका अगदी योग्य वेळी येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील खराब चेंडू आहे सर. आज अवांतर धावेचा भरीमार मी म्हणेन केला गेला गोलंदाजामार्फत. धावा झाल्या त्या तब्बल 22, अजूनही धावा करायच्या आहेत त्या 17, चेंडू शिल्लक आहेत ते 3. वेळेस डाऊन द ऑफ स्टंप 22च्या स्वरूपात हा सिंगल इथे मिळणार आहे. आता मात्र पूर्णतः ड्रायव्हिंग सीटवर प्रज्वल 11 विरारचा संघ आहे. जिद्दी 11 ज्याप्रमाणे जे नाव आपण पाहिलं सर या टीमचं, ती जिद्द या ठिकाणी दिसती नाही आहे, विजयाची जिद्द ती दिसती नाही आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलंय, चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल झालाय. इथे देखील फक्त 1 धाव. बघा पूर्ण इनिंगची जर आपण पाहणी केली सर तर संपूर्ण इनिंगमध्ये एकही मोठा फटका नाही आहे. फक्त मला वाटतं ते दुसऱ्या चेंडूच्या त्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र एकही मोठा फटका या संपूर्ण इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं कारण त्या फटक्यांची गरज होती. इतकाही मोठा रिक्वायर्ड हंड्रेड तुमच्या टीमसमोर नव्हता. जवळपास मी म्हणेन 9 ते 10 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायचे होते आणि कुठेतरी तो रिक्वायर्ड हंड्रेड आहे तो माइंडमध्ये सेट करणं प्रमोद सर गरजेचं होतं आणि रिक्वायर्ड हंड्रेडनुसार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं. मात्र हार्ड लक. नक्कीच जिद्दी 11 संघ धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचं मनापासून आभार आणि अभिनंदन. प्रज्वल 11 8 विरार संघ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला असतील शुभेच्छा. जाऊया आपण नेक्स्ट